एव्हरीवन, कशा आहात? आज आपण बनवणार आहोत कॉलीफ्लॉवरचे पकोडे. चला मग घेऊ. फुलगोबीचा गड्डा घेतला आहे मी मोठा. आता त्याला बारीक सोलून घेऊया आपण. त्याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या चांगल्या आणि धुवून घ्यायचं मोकळ्या करून. आणि एका बाजूला कढईमध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवायचं. पाणीला उकळी फुटली की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ज्या आपण फ्लावर निवडला होता तो टाकून घ्यायचा. त्याला एक उकळी फुटू जितर तोपर्यंत इकडं आपण त्याच्या ग्रेव्हीची तयारी करू. त्यासाठी मी घेतलं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन आणि 2 चमचे कॉलीफ्लॉवर. आणि त्यामध्ये मी टाकला आहे थोडा चाट मसाला, थोडा अद्रक लसूण पेस्ट आणि सोबतच 65 मसाला. हे सगळे मसाले एकजीव करून घेतले. त्यामध्ये आपण मीठ टाकणार नाहीत कारण आपण फ्लावर शिजवतानाच त्यात मीठ टाकलं होतं. मग इकडे एक उकळी फुटून झाली की त्याला चाळणमध्ये काढून पाणी गाळून घ्यायचं आणि जी ग्रेव्ही केली होती त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. मग एका बाजूला मग मी लगेच कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं. तोपर्यंत ते मुरतं तिकडं. मग तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जे आपण मिक्स केलं होतं कॉलीफ्लॉवर ग्रेव्हीमध्ये ते तेलात सोडून घेऊ आणि त्याला मस्तपैकी एक 5 ते 10 मिनिट मिडियम आचेवर एकदम क्रिस्पी होई तर तळून घ्यायचं. एवढे छान आणि टेस्टी होतात ना की वा, असं तोंडातून शब्द येतोच. तर मग मी खाते आता. तुम्ही पण लाईक आणि शेअर करा. तोपर्यंत बाय.